A very good morning to all of you students. Today we are going to learn decimal fraction, and in this topic we will learn the multiplication. Here we will solve three word problem. So observe these problems. First problem. The rate of petrol is rupees 62.32 per liter. Sima wants to fill 2.5 liter of petrol in a scooter. How many rupees will she have to pay? विद्यार्थी मित्रांनो, what is the rate of petrol? It is 62.32 and Sima wants to fill 2.5 liter. सीमाला किती पाहिजे? 2.5 म्हणजे 2.5 लिटर. तर how many rupees will she have to pay? ती किती रुपये देणार? ठीक आहे. So what is given in the problem? Rate of petrol is rupees 62.32 per liter. Required petrol 2.5 liter. आपण काय करू? किती पैसे द्यावे लागणार? Good. Here cost of 1 liter petrol is given and we'll find out the cost of 2.5 liter. ठीक आहे. 2.5 लिटर पेट्रोलची किंमत किती? So cost of 2.5 liter petrol. So we will multiply 62.32 by 2.5. कधी लक्षात ठेवा, एका वस्तूची किंमत दिली असेल, अनेक वस्तूची काढायची असेल तर गुणाकार करायचा. So we will multiply 62.32 by 2.5. So what is the answer? Answer is 1,55,800. Means when we remove this point, हा जर पॉइंट आपण रिमूव्ह केला आणि हाही पण रिमूव्ह केला, आपण शिकलोय by multiplying two decimal fraction. First ignore the decimal point and multiply. बघा मल्टिप्लाय केलेला आहे. Now we will place the point. आता पॉइंट ठेवूया. Here in multiplicand there are two decimal place and in multiplier there is one decimal place. So here there are two decimal place. एकूण टोटल किती decimal place झाले बघा? 3. बघा आपण पॉइंट कुठे ठेवला आपण? We place the point between 5 and 8. बघा 3 decimal place झाले. So here 2 decimal place and here 1 decimal place, and therefore we place the point between 5 and 8. So what is the cost of 2.5 liter petrol? It is 150.800 means 155 रुपये 80 पैसे. तर स्कीम सीमा किती देईल? सीमा will have to pay रुपीज 155.80 म्हणजे 155 रुपये 80 पैसे देणार. ठीक आहे. नाउ we will solve the second example. Virendra bought 18 bags of rice, each bag weighing 5.250 kilogram. How much rice did he buy altogether? If the rice cost 42 rupees per kilogram, how much did he pay for it? आपण एक्झाम्पल समजून घेऊ. वीरेंद्र बॉट 18 bags of rice. वीरेंद्रने काय केले? राईस मीन्स तांदूळ, तांदळाचे 18 बॅग्स घेतलेले आहे. ईच बॅग वेटिंग ऑफ 5.250 किलोग्राम. प्रत्येक बॅग मध्ये किती किलोग्राम राईस आहे? 5.250. हाऊ मच राईस डिड ही बाय ऑल टुगेदर? प्रश्न विचारलाय टोटल त्यांनी 18 बॅग म्हणून किती राईस खरेदी केला. अँड इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर किलोग्राम, राईसची कॉस्ट आहे 1 किलो 42 रुपयाला. हाऊ मच डिड ही पे फॉर इट? तो किती रुपये देणार त्या तेवढ्याचा राईसचे? व्हॉट इज गिवन? नंबर ऑफ बॅग्स 18 बॅग. किती तांदूळ खरेदी केला त्याने? 18 बॅग. वेट ऑफ ईच बॅग, एका बॅगची वेट किती बघा? 5.250 किलोग्राम. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? पैसे जर द्यायचे असेल तर फर्स्ट विल फाइंड आउट द वेट ऑफ 18 बॅग्स. ठीक आहे ना. तेव्हाच आपल्याला पैसे द्यावे लागतील ना. टोटल आपण किती बॅग घेतल्या, त्याचं वेट किती झालं आणि नंतर पैसे किती झाले. तो फर्स्ट विल फाइंड आउट द टोटल वेट ऑफ 18 बॅग्स. 18 बॅगचं वजन काढूया विद्यार्थी मित्रांनो. बघा टोटल वेट ऑफ 18 बॅग्स. तर मी आताच सांगितलं इफ द वेट ऑफ वन बॅग इज गिवन अँड विल फाइंड आउट द वेट ऑफ 18 बॅग्स. आणि सांगितलं एकाची किंमत दिली असेल, अनेकाची काढायची असेल, तो वी विल मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय 5.250 बाय 18. आपण मल्टिप्लाय करूया. बघा व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ दिस टू नंबर? बघा 5.250 इंटू 18. बघा इथे 5.250 into 18 with the product is, means when we remove this point you will get 94,500. So how many decimal place in decimal part? Here 3 decimal place in decimal part. So we will keep the point in the product so that there should be 3 decimal place in decimal part. आपण इथे पॉइंट अशा ठिकाणी ठेवू की पॉइंट नंतर 3 प्लेस राहायला पाहिजे. सांगाल का कुठे ठेवायचा पॉइंट? सांगा. इथे 4 आणि 5 च्या मध्ये की 5 आणि 0 च्या मध्ये की 0 आणि 0 च्या मध्ये? व्हेरी गुड.
वी विल प्लेस द पॉइंट बिटवीन 4 अँड 5. आपण कुठे ठेवू पॉइंट? बघा किती डेसिमल प्लेस आहे, पॉइंट नंतर 3 डेसिमल प्लेस आहे, अँड देअरफॉर वी विल कीप द पॉइंट बिटवीन 4 अँड 5. So what is the weight of total bag? The weight of total bag is 94.500. We will write this 94.5 असं लिहिता येते. तर टोटल वेट झालं 18 बॅगचं. टोटल वेट ऑफ 18 bags is 94.5 kilogram. Now, how much rupees Virendra will pay for 18 bags? आता तो किती रुपये देणार? तो what is the cost for 1 kilogram rice? 1 किलोग्राम राईस कितीला आहे बघा? कॉस्ट ऑफ इच बॅग इज 42 रुपीज. बघा 1 किलो तांदूळ 42 रुपयाला. ठीक आहे. सो वी विल मल्टिप्लाय 42 बाय 94.5. सो वी विल गेट द कॉस्ट ऑफ 18 बॅग. 18 बॅगचं जर कॉस्ट काढायचं असेल तर आपण काय करू, या 42 ला 94.5 ने मल्टिप्लाय करू. सो कॉस्ट ऑफ 42 बॅग. पहा बरं 42 बॅगचं पैसे किती झाले? 94.5 इंटू 42. बघा इथे लेफ्ट साइडला आपण इथे मल्टिप्लाय करू. बघा what is the product when we ignore the point? When we ignore the point there is 945, 945 and 42. पॉइंट जर इग्नोर केला तर हा 945 होईल. 42 ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय आला बघा 39,690. Now where we place the point? सांगा पॉइंट कुठे ठेवू? Here there is one decimal place in decimal part. पॉइंट नंतर एकच प्लेस आहे. मग पॉइंट इथे अशा ठिकाणी ठेवा की पॉइंट नंतर एक प्लेस राहायला पाहिजे. बघा कुठे आला पॉइंट? द पॉइंट बिटवीन 980 बिकॉज हिअर वन डेसिमल प्लेस इन डेसिमल पार्ट. तर त्याच्यामुळे आपल्या प्रॉडक्ट मध्ये सुद्धा पॉइंट नंतर एक प्लेस ठेवावा लागेल. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज 3,969. तर विद्यार्थी मित्रांनो द कॉस्ट ऑफ 18 बॅग इज रुपीज 3,969. काय केलं आपण पहिल्यांदा आपण 18 बॅगचं टोटल वेट काढलं, नंतर आपण 18 बॅगचे किती पैसे झाले ते काढले. ठीक आहे. नाउ विल सॉल्व द थर्ड एक्झाम्पल. बघा थर्ड एक्झाम्पल. Vedika has 23.50 meters of cloth. She used it to make 5 curtains of equal size. If each curtain required 5 meter 25 centimeter to make, how much cloth is left over? काय विचारलं विद्यार्थी मित्रांनो? वेदिका has 23.50 meter of cloth. वेदिका जवळ इतका कपडा and she used it to make 5 curtains of equal size. तिने काय केलं याच्यामधून 5 कर्टन बनवले. यू नो व्हॉट इज बाय कर्टन? हा बघा कर्टन बघा असे तिने 5 कर्टन बनवले. कर्टन म्हणजे काय? पडदे. कशामधून? या कपड्यामधून. ठीक आहे. इफ ईच कर्टन रिक्वायर्ड 4 मीटर 25 सेंटीमीटर. एका कर्टनला किती लागतो बा? ईच कर्टन म्हणजे एक कर्टन. किती लागतो कपडा? 4 मीटर 25 सेंटीमीटर. हाऊ मच क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर? प्रश्न काय विचारला विद्यार्थी मित्रांनो? असे 5 कर्टन बनवल्यानंतर तिच्याजवळ हा जो उटका कपडा होता त्यातला किती कपडा वाचला? सो नाउ विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. व्हॉट इज गिवन? लेंथ ऑफ क्लॉथ. तिच्याकडे किती कपडा आहे? 23.50 मीटर. नाउ क्लॉथ रिक्वायर्ड फॉर इच कर्टन. एका कर्टनला किती लागतो बघा? 4 मीटर 25 सेंटीमीटर. 4 मीटर 25 सेंटीमीटर वी विल कन्वर्ट इनटू डेसिमल फ्रॅक्शन मीन्स 4.25 मीटर. एका कर्टनला लागतो 4.25 मीटर. सो क्लॉथ रिक्वायर्ड टू मेक 5 कर्टन. 5 कर्टनसाठी किती? मी आताच सांगितलं. एका कर्टनसाठी दिलेला आहे 4.25 मीटर. ठीक आहे. अँड शी वॉन्ट्स टू मेक 5 कर्टन. 5 कर्टन बनवायचं आहे. एका कर्टनला किती? 4.25. सो वी विल मल्टिप्लाय 4.25 बाय 5. 4.25 ला कशाने मल्टिप्लाय करू? 5 ने. बघा काय विल मल्टिप्लाय केल्यामुळे यू विल गेट हाऊ मच क्लॉथ इज रिक्वायर्ड फॉर 5 कर्टन. 5 क्लॉथला किती कपडा लागेल तो मिळेल आपल्याला. So 4.25 into 5 बघा observe here 4.25 into 5 the product is 2125 2125. Here there are 2 decimal place in decimal part. बघा पॉइंट नंतर किती डेसिमल प्लेस आहे? 2. So we will keep the point here so that there should be 2 decimal place in decimal part. सांगा बरं ते पॉइंट कुठे ठेवू? प्रॉडक्ट मध्ये सुद्धा पॉइंट नंतर 2 डेसिमल प्लेस पाहिजे. व्हेरी गुड. We will keep the point between 1 and 2. So cloth required to make 5 curtain is 21.25 meter. ठीक आहे. इतका कपडा लागतो. Now how much cloth is left over? किती कपडा वाचला?
किती होता तिच्याकडे? वेदिका हॅज 23.50 मीटर ऑफ क्लॉथ, इतका कपडा होता. अँड शी यूज 21.25 मीटर टू मेक 5 कर्टन, इतका कपडा तिने 5 कर्टन साठी वापरला. सो वी विल सबट्रॅक्ट 21.25 कशामधून सबट्रॅक्ट करायचा? 23.50 मधून. सो लेफ्ट ओव्हर क्लॉथ आफ्टर मेकिंग 5 कर्टन, 5 कर्टन बनल्यावर किती कपडा वाचला? 23.50 मायनस 21.25. बघा हा इकडे लेफ्ट साइडला आपण सबट्रॅक्ट करतोय. 23.50 मायनस 21.25. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज 2.25. सो 2.25 मीटर क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर आफ्टर मेकिंग 5 कर्टन. 5 कर्टन बनल्यानंतर तिच्याजवळ 2.25 मीटर क्लॉथ बसलेला. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? काय केलं आपण? पहिल्यांदा तिच्याकडे किती कपडा होता तो ठेवला. नंतर एका कर्टनसाठी किती कपडा लागतो? 4 मीटर 25 सेंटीमीटर. याच्यात कशात कन्वर्ट केलं आपण? डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. मीटर सेंटीमीटर होतं, डायरेक्ट मीटर मध्ये कन्वर्ट केलं. नाउ हिअर वी इथे आपण काय केलं? द क्लोथ रिक्वायर्ड टू मेक 5 कर्टन, 5 कर्टन साठी किती कपडा लागतात तो काढला, 20.1.25. ठीक आहे. मग आपण काय केलं? प्रश्न काय विचारता? हाऊ मच क्लॉथ इज लेफ्ट ओव्हर, किती कपडा वाचला? सो वी विल हॅव टू सबट्रॅक्ट 21.25 फ्रॉम 23.50. किती कपडा वाचला विद्यार्थी मित्रांनो? 2.25 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण काय शिकलो? वर्ड प्रॉब्लेम शिकलो मल्टिप्लिकेशनचे. आपण हे जे 3 एक्झाम्पल आहे, you have to solve all these 3 examples in your copy. ठीक आहे.